हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन स्टँडर्ड 10 सायन्स 1 लेक्चर नंबर आहे 16 आणि आजचा आपला टॉपिक आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या 4 वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहे, ते आपल्याला एक एक करत या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. ऑक्सिडेशन रिॲक्शन इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच, ही अशी केमिकल रिॲक्शन आहे ज्यामध्ये रिॲक्टंट गेन्स ऑक्सिजन टू फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साइड. जो रिॲक्टंट आहे तो ऑक्सिजनला गेन करतो आणि करस्पॉन्डिंग ऑक्साइड तयार करतो. उदाहरणार्थ मॅग्नेशियम हा रिॲक्टंट आहे, इट गेन्स ऑक्सिजन अँड फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साइड. कार्बन हा रिॲक्टंट आहे, इट गेन्स ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड. कॉपर गेन्स ऑक्सिजन टू फॉर्म कॉपर ऑक्साइड. ॲल्युमिनियम गेन्स ऑक्सिजन टू फॉर्म ॲल्युमिनियम ऑक्साइड. या सगळ्या रिॲक्शनमध्ये या रिॲक्टंटनी ऑक्सिजनला गेन केलं आहे आणि ऑक्साइड तयार केला आहे, म्हणजेच या सगळ्या कोणत्या रिॲक्शन आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. अजून एक ग्लुकोज, आपल्या शरीरामध्ये होणारी ही रिॲक्शन आपण शिकली आहे. ही ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, बरोबर. आपल्याला कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि एनर्जी मिळते. या एनर्जीच्या भरोशावरती आपलं दिवसभराचं काम आपण करत असतो. म्हणजेच ग्लुकोजनी गेन्स ऑक्सिजन केलं, ऑक्सिजनला गेन केलं आहे, म्हणजेच ग्लुकोजचं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन. इथिल अल्कोहोल यांनी सुद्धा ऑक्सिजनला गेन केला आहे आणि ॲसिटिक ॲसिड आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. इथिल अल्कोहोल गेन्स ऑक्सिजन अँड फॉर्म्स ॲसिटिक ॲसिड, म्हणजे इथे इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी मी ऑक्सिजनचा फॉर्म्युला लिहिलाय O2, इथे मात्र स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऑक्सिजन लिहिलाय. तर हा आहे नेसंट ऑक्सिजन. कोणतं ऑक्सिजन? नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन म्हणजे ॲटॉमिक ऑक्सिजन, अनरिॲक्टिव्ह ऑक्सिजन, फ्रेशली प्रिपेअर्ड ऑक्सिजन. हा फार काळपर्यंत टिकत नाही. हा तयार करतात आणि लगेच वापरला जातो. लगेच जर का वापरलं नाही तर 2 नेसंट ऑक्सिजन एकत्रित होऊन O2 तयार झाल्याचं दिसून येतं. हे जे आपण पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिड या दोघांच्या मदतीने हा नेसंट ऑक्सिजन, फ्रेशली प्रिपेअर्ड ऑक्सिजन, ॲटॉमिक ऑक्सिजन, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन हा वेळेवर तयार केला जातो या दोघांच्या मदतीने. आणि हा ऑक्सिजन नंतर यामध्ये ॲड होतो आणि ॲडिशन ऑफ ऑक्सिजन बाय इथिल अल्कोहोल, म्हणजेच इथिल अल्कोहोलनी ऑक्सिजनला गेन केला आहे आणि स्वतःचं रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये करून घेतलं आहे, म्हणजेच इथिल अल्कोहोल गेन्स ऑक्सिजन, म्हणजेच इथिल अल्कोहोलचं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे. याच्याविषयी नेसंट ऑक्सिजन विषयी आपण सेपरेटली कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोतच. सध्या मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय तसं. हे जे 6 एक्झाम्पल आहे, हे 6च्या 6 एक्झाम्पल म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे पहिल्या डेफिनेशन नुसार. का बरं? कारण या 6च्या 6 मध्ये रिॲक्टंटनी ऑक्सिजनला गेन करून करस्पॉन्डिंग ऑक्साइड तयार केलेला आहे. आता ऑक्सिडेशनची दुसरी डेफिनेशन, रिॲक्टंट लुझेस हायड्रोजन टू फॉर्म प्रॉडक्ट. रिॲक्टंट हायड्रोजनला लूज करणार आहे आणि प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होईल. बघा, मॅग्नेशियम हायड्राइड यांनी हायड्रोजनला लूज केलं, स्वतःचं रूपांतर मॅग्नेशियममध्ये केलं. ॲज मॅग्नेशियम हायड्राइड लुझेस हायड्रोजन, इट अंडरगोज ऑक्सिडेशन. दुसरे इथेननी हायड्रोजनला लूज केलं आणि स्वतःचं रूपांतर इथिलीनमध्ये करून घेतलंय. इथेन लुझेस हायड्रोजन अँड गेट्स कन्व्हर्टेड इनटू इथिलीन, म्हणजे इथेनचं सुद्धा ऑक्सिडेशन झालेलं आहे. पुढे इथिल अल्कोहोल व्हेन रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल. इथिल अल्कोहोलची कोणासोबत रिॲक्शन घेतली? सोडियम मेटल सोबत. देन इट गिव्स अस सोडियम इथॉक्साइड विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस, म्हणजेच इथिल अल्कोहोलनी हायड्रोजन गॅसला लूज केलेला आहे, म्हणजेच इथिल अल्कोहोलचं इथे ऑक्सिडेशन झालंय असं म्हणाल. कारण लॉस ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. मॅग्नेशियम हायड्राइडनी हायड्रोजनला लॉस केलं, त्याचं ऑक्सिडेशन झालं. इथेननी हायड्रोजनला लूज केलं, त्याचं ऑक्सिडेशन झालंय.
इथिल अल्कोहोलनी सुद्धा हायड्रोजनला लूज केलाय आणि सोडियम इथॉक्साईड तयार केलाय, म्हणजे इथिल अल्कोहोलचं सुद्धा काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन. हे जे 3 एक्झाम्पल आहे हे ऑक्सिडेशन रिॲक्शनचे आहे. या दुसऱ्या डेफिनेशन नुसार जी सांगते रिॲक्टंट लुझेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट. मॅग्नेशियम हायड्राइड लुझेस हायड्रोजन, इथेन लुझेस हायड्रोजन, इथिल अल्कोहोल लुझेस हायड्रोजन, म्हणजेच मॅग्नेशियम हायड्राइड इथेन आणि इथिल अल्कोहोल यांचं ऑक्सिडेशन झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तिसरी डेफिनेशन, व्हॉट इज ऑक्सिडेशन? स्पेसीज विच लुझेस 1 or more इलेक्ट्रॉन. ज्या रिॲक्शन मध्ये स्पेसीज एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज करते त्याला ऑक्सिडेशन म्हटलं जातं. बघा सोडियम ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, हा अनस्टेबल आहे, याला स्टेबल व्हायचं आहे. मग हा सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि Na+ तयार करतो, म्हणजे 28, म्हणजे तो स्टेबल झाल्याचं दिसतं. तो नियरेस्ट इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवतोय, म्हणजे सोडियम लुझेस इलेक्ट्रॉन, म्हणजेच इथे सोडियमचं ऑक्सिडेशन झालंय. मॅग्नेशियम 282 हा सुद्धा स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लूज करतोय, म्हणजे इथे मॅग्नेशियमचं सुद्धा ऑक्सिडेशन झालेलं आहे. कोणत्या डेफिनेशन नुसार? ऑक्सिडेशन रिॲक्शन, इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच स्पेसीज लुझेस 1 or more इलेक्ट्रॉन. ज्या रिॲक्शन मध्ये स्पेसीज एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज करते ती ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे असं आपण म्हणू. त्यामुळे ही पण ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ही सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. अजून एक डेफिनेशन आपल्याला ऑक्सिडेशनची बघायची आहे. इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच देर इज इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द स्पेसीज. जी स्पेसीज आहे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढल्याचं आपल्याला दिसून येईल. बघा इथे लक्ष द्या, हे पण एक्झाम्पल चालू शकेल. सोडियम वरती काहीच चार्ज नाही आहे, तो न्यूट्रल आहे, ॲटम आहे तो, आणि हा Na+ झाला, म्हणजे 0 चार्जचा +1 झाला, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे, हे ऑक्सिडेशनच आहे. इथे पण 0चा +2 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे, म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे. म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही तिसरी पण डेफिनेशन वापरू शकता, चौथी पण वापरू शकता. तिसऱ्या डेफिनेशन नुसार यांनी इलेक्ट्रॉन लूज केलाय म्हणून याचं ऑक्सिडेशन झालंय. चौथ्या डेफिनेशन नुसार इथे पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे, इथे पण पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे, म्हणजेच इथे ऑक्सिडेशन झालेलं आहे. या चौथ्या डेफिनेशन करता मी अजून एक एक्झाम्पल दिलाय. फेरस सल्फेट याची पोटॅशियम परमॅग्नेट आणि सल्फ्युरिक ॲसिड यांच्यासोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला फेरिक सल्फेट मिळत असतो. FeSO4 फेरस सल्फेट गेट्स कन्व्हर्टेड इंटू Fe2SO4/3 फेरिक सल्फेट. या फेरस सल्फेटमध्ये Fe हा Fe2+ असतो, म्हणजे Fe वर 2 पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि फेरिक सल्फेटमध्ये Fe वर 3 पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे +2 Fe2+ इज कन्व्हर्टेड इंटू Fe3+, म्हणजेच इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. अशा तऱ्हेने आपण ऑक्सिडेशनच्या 4 डेफिनेशन बघितल्या. थोडक्यात काय सांगाल? +O म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ ऑक्सिजन. -H रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ हायड्रोजन. -E लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि पुढे इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज or decrease in negative charge, that is also called as oxidation. These are the 4 definitions of oxidation reaction along with the example. Example सुद्धा आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेले आहेत. One more example of oxidation reaction. Bursting of crackers is also a oxidation reaction. फटाके फुटणे ही सुद्धा एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. काय असतं बघा, फटाक्यांमध्ये असतं फॉस्फरस आणि मॅग्नेशियम. ज्या वेळेला आपण फटाके जाळतो तेव्हा या फटाक्यातल्या फॉस्फरस आणि मॅग्नेशियमची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते आणि त्यांचे करस्पॉन्डिंग ऑक्साईड म्हणजे राख म्हणजे ॲश या ठिकाणी तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काय सांगतोय बघा, ब्रस्टिंग ऑफ क्रॅकर इज ऑल्सो अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. During the burning of cracker,
the phosphorus and magnesium present in cracker reacts with the oxygen present in air and form the corresponding oxide in the form of ash. That's why bursting of cracker is also a oxidation reaction. आता एक कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. हे बघा, आत्ताच आपण एक ऑक्सिडेशन रिॲक्शन बघितली होती ज्यामध्ये इथिल अल्कोहोलचं रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये झालं होतं आणि या इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर होण्यासाठी हा ऑक्सिजन यामध्ये ॲड झाला होता. आता हा जो ऑक्सिजन यामध्ये ॲड झालेला आहे हा ऑक्सिजन कोणी उपलब्ध करून दिला? तर जी स्पेसीज अल्कोहोलचं इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी या ऑक्सिजनला उपलब्ध करून देते त्याला म्हटलं जातं ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. बघा, जो एखाद्याचं ऑक्सिडेशन होण्यासाठी ऑक्सिजनला उपलब्ध करून देतो त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, स्वतःचं नाही. LIC एजंट म्हणजे काय? जो दुसऱ्याच्या LIC काढतो त्याला LIC एजंट असं म्हटलं जातं. तसंच ऑक्सिडायझिंग एजंट जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करतो त्याला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. डेफिनेशन काय बघा, इट इज द केमिकल सबस्टन्स which bring oxidation reaction by making oxygen available. हा असा केमिकल सबस्टन्स आहे जो ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणेल. काय उपलब्ध करून? ऑक्सिजन उपलब्ध करून. मग याचा अर्थ जे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार आहे ऑक्सिजनला उपलब्ध करून देतील ते. हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे ऑक्सिजनला उपलब्ध करून देतात आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतात. उदाहरणार्थ, या ठिकाणी इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन घडवून आणलंय, त्यासाठी ऑक्सिजनला उपलब्ध करून देणारा जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. या ठिकाणी K2Cr2O7 H2SO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. याला ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणतात. या रिॲक्शन मध्ये ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटनी ऑक्सिडायझिंग एजंटची भूमिका पार पाडली आहे. कशी? या ऑक्सिडायझिंग एजंटनी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आणि इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन घडवून आणलं म्हणून याला म्हटलं जातं ऑक्सिडायझिंग एजंट. या ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटनी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आणि इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन घडवून आणलं म्हणून ज्यांनी इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन घडवलेलं आहे अशा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटला आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट असं म्हणू. याच्याऐवजी तुम्ही ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट पण वापरू शकता. हायड्रोजन परऑक्साईड हा सुद्धा माइल्ड ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो. तसा ओझोन सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे 4 ऑक्सिडायझिंग एजंट मी तुमच्या समोर दिले आहेत. एक आहे ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट, हायड्रोजन परऑक्साईड आणि कोण? ओझोन. या ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय असतं? हे त्या ठिकाणी नेसंट ऑक्सिजन अवेलेबल करून देतात आणि हा नेसंट ऑक्सिजन मग ऑक्सिडेशन घडवून आणत असतो. काय वाक्य आहे बघा, दीज ऑक्सिडंट जनरेट्स नेसंट ऑक्सिजन. हे कोणाला जनरेट करतात? नेसंट ऑक्सिजनला, टू कॅरी द ऑक्सिडेशन रिॲक्शन. बघा कसे जनरेट करतात. हा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आहे. म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन झाली की पोटॅशियम सल्फेट, क्रोमियम सल्फेट, वॉटर सोबत आपल्याला नेसंट ऑक्सिजन मिळत असतो. काय हा नेसंट ऑक्सिजन? फ्रेशली प्रिपेअर्ड ॲटॉमिक ऑक्सिजन आहे. हा रिॲक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन आहे. अनस्टेबल आहे. हा जास्त काळपर्यंत टिकून राहत नाही, लगेच वापरावा लागतो. नाही वापरला तर 2 नेसंट ऑक्सिजन कंबाईन होऊन O2 तयार होतो. म्हणून म्हटलंय इट इज अ स्टेट प्रायर टू फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. परत ऐका, नेसंट ऑक्सिजनला असं रिप्रेझेंट करतात. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲटॉमिक ऑक्सिजन दाखवतात. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ अनस्टेबल आहे, तो रिॲक्टिव्ह आहे, तो ॲटॉमिक ऑक्सिजन आहे तो. मग हा जो नेसंट ऑक्सिजन आहे हा फ्रेशली प्रिपेअर्ड ॲटॉमिक ऑक्सिजन आहे, वेळेवर तयार केला जातो. हा रिॲक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन आहे. इट इज द स्टेट प्रायर टू फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. O2 मॉलिक्यूल तयार होण्याच्या आधीची स्टेट म्हणजे नेसंट ऑक्सिजन आहे. तयार झाल्याबरोबर लगेच वापरा, नाहीतर तो तसा राहणार नाही, तो लगेच O2 मध्ये कन्व्हर्ट होणार, हे लक्ष द्या. इथे
पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिडनी नेसंट ऑक्सिजन तयार केलाय. इथे पोटॅशियम परमॅग्नेट आणि सल्फ्युरिक ॲसिडनी नेसंट ऑक्सिजन तयार केलाय. हायड्रोजन परऑक्साईडनी ओझोननी सुद्धा नेसंट ऑक्सिजन तयार केलाय. म्हणजे हे चौघही काय करतात, नेसंट ऑक्सिजन तयार करतात आणि या नेसंट ऑक्सिजनच्या मदतीने दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतात. मग जे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतात त्यांना काय म्हटलं जातं, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. पुन्हा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. साध्या भाषेत जे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतात, त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करतात, त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. हे चौघं ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कसे, या चौघांनी नेसंट ऑक्सिजन तयार केला. हा नेसंट ऑक्सिजन या रिॲक्शनमध्ये जर का बघितलं तर हा नेसंट ऑक्सिजन इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन घडवतो आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर करतो. म्हणजेच इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी जबाबदार कोण आहे, तर ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आहे. म्हणजेच ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा कोण म्हणून काम करतोय, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट, it is the chemical substance which bring the oxidation reaction of other by making oxygen available. which bring the oxidation reaction of other, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन तो घडवून आणणार by making oxygen available. ऑक्सिजन उपलब्ध करून दुसऱ्याचं जो ऑक्सिडेशन घडवून आणतो त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. ही यादी दिली आहे ऑक्सिडायझिंग एजंटची. हे ऑक्सिडायझिंग एजंट काय निर्माण करतात, नेसंट ऑक्सिजन निर्माण करतात. कसे, 4 रिॲक्शननी आपण दिले बघा. या प्रत्येक रिॲक्शनमध्ये यांनी नेसंट ऑक्सिजन तयार केलाय. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट, हायड्रोजन परऑक्साईड, ओझोन हे नेसंट ऑक्सिजन तयार करतात. नेसंट ऑक्सिजन स्क्वेअर ब्रॅकेट मधला ॲटोमिक ऑक्सिजन आहे. या फ्रेशली प्रिपेअर्ड ॲटोमिक ऑक्सिजन रिॲक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन हा अनस्टेबल असतो, याला लगेच वापरल्या जातं. इट इज द स्टेट प्रायर टू फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. आणि हे झाली कन्सेप्ट ज्यामध्ये आपण शिकलो आहोत डेफिनेशन. 4 डेफिनेशन ऑक्सिडेशनच्या आपण शिकलो. त्याचबरोबर अशा काही स्पेसीज आहे ज्या ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी मदत करत असतात, त्यांना आपण म्हटलं होतं ऑक्सिडायझिंग एजंट. आणि यामध्येच आपण एक अजून नवीन कन्सेप्ट बघितली, ती म्हणजे नेसंट ऑक्सिजनची होती. या रिॲक्शन हे एक्झाम्पल लिहून बघा, म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहतील. थँक्यू.